काय मंडळी, तोड्याला बरोबरीला होती की नाही लावणी? वा मंडळी, अतिशय सुंदर अशी लावणीची परंपरा, तिचं सौंदर्य, तिचा ठेका तुम्ही जिवंत केला. अगदी बरोबर. प्रत्येक हालचालीत लावणीचा इतिहास आणि नजाकत या दोघांचा सुंदर संगम होता. वेशभूषा, एक्सप्रेशन्स लय बारे, सगळं अगदी परफेक्ट होतं असं मला वाटतंय. तुम्हाला वाटतंय? आणि मंडळी, तुमचे पण पाय थिरकले की नाही लावणी ऐकताना, हो की नाही? अगदी. म्हणूनच मंडळी, या कलाकारांसाठी जोरदार नाही, ढोल ताशासारख्या टाळ्या तर होऊ द्या. मंडळी, परत एकदा आपण कोकणच्या किनाऱ्यावर चाललो. आता अस्सल महाराष्ट्राला रांगडा आणि रंगतदार, पारंपरिक आणि महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला, मातीचा सुगंध असलेला एक कार्यक्रम आम्ही सादर करतोय. लावणीचं हेच वैशिष्ट्य, तिच्या तालात ओढ आहे, तिच्या भावाला लय आहे आणि पुढच्या कार्यक्रमापर्यंत सराव करून पुढच्या वर्षी स्टेज हादरवणार आहे. खंडोबा आणि मल्हारी मार्तंड देव. हां मंडळी, खंडोबा आणि मल्हारी मार्तंड याचं महाराष्ट्रातलं स्थान म्हणजे भक्तांच्या हृदयातलं ठिकाण. त्या भक्तांमध्ये कोळी समाजाचा तर प्रचंड जीव अडकला. समुद्रात जाण्याआधी हे मल्हारी आणि आई एकविरेची प्रार्थना करतात आणि त्यांचा कोणताही सण नाचाशिवाय पूर्ण होत नाही. आणि या नाचाचं वैशिष्ट्य म्हणजे या नाचात होडीचा आकार, लाटांची लय आणि भरतीचं स्वरूप या नजरेसमोर जिवंत होतं. मंडळी, तयार व्हा, कारण आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय थेट समुद्रात आणि आपल्या पारंपरिक वेशात पालखीसोबत खंडोबाच्या जयघोषात थिरकणारा कोळी समाजाचा पारंपरिक नृत्य समूह सादर करतोय. जगप्रसिद्ध देव पावलाय, देव पावलाय, देव पावलाय. बोला बोळा येळकोट, जय मल्हार, आई एकविरेच्या नावानं सांग भलं. मंडळी, आपको हुई तांत्रिक असुविधा के लिए हमें खेद है. एक 2 मिनिटं. मंडळी, इकडे ना खूप लगबग चालू आहे, थोडीशी तांत्रिक अडचण आलेली आहे, तुम्ही समजून घ्याल. तिकडे आमचे बांधव तयार आहेत, भगिनी इकडनं येत आहेत. कळशी कमरेवर घेऊन यायला थोडा वेळ लागतोय, हो, सवय नाही ना कळशीची. थोडं समजून घ्याल ना मंडळी. एक मजेशीर आणि एक उद्बोधक घटना सांगतो. कोळी समाजाचं मुख्य काम मासे पकडणं तर आहेतच, पण ते आरमाराच्या, महाराजांच्या आरमारातला एक अविभाज्य घटक होते. आणि आपल्याला आत्ता साधारण 4 ते 5 वर्षांपूर्वी भारतीय नौसेनेने कोळी समाजाचं हे ऋण आणि त्यांची जी काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते नौसेनेच्या ध्वजावर फडकलं आहे. आणि ते कशा पद्धतीने फडकलं आहे तर त्यांनी महाराजांची राजमुद्रा ठेवलेली आहे आणि त्या नौसेनेच्या एअरफोर्स नेव्हल स्टेशनचं नाव सरखेल कान्होजी आंग्रे आहे. तर यासाठी आपल्या भारतीय नौसेनेला एक जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती. मलाही नव्हतं माहिती दादा. खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, वेळेचा सदुपयोग झाला आणि मला खूप चांगली माहिती मिळाली. खरंच खूप थँक्यू. मंडळी, मला आहे ना आपल्या या लहान कोणते जेन जेन अल्फा कोण आहेत तुम्ही? अल्फा आहेत, डॉन तुम्ही नाही. हे अगदी प्रत्येक क्षणात ना स्वतःला एंगेज करून घेतात, इतके पटकन एकरूप होतात ना समजतच नाही. बघा, त्यांना रफ पेजेस मिळालेत, त्याच्यावर बॅक साईडला ड्रॉइंग करतायत, ते पण एवढं सुंदर करतायत की अगदी बघण्यासारखं. मंडळी, चला चला, समुद्राची गाज ऐकू येते. आमचा चमू पण तयार झालाय, घागरी पोचल्यात, चालू करूयात. होडी निघाली आहे. ये ऋषी दादा. पावलाय मल्हारी, देवाची सोन्या
माझी कोण